प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहत आहोत. कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे. शिक्षक यासाठी टिंबटिंब या कार्यनीतीचा उपयोग करतील, असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी एक लक्षात घ्या की कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे. आता एका सत्राचे नियोजन कशामध्ये केलं जातं, म्हणजे या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. तर कधी पण लक्षात घ्या की आपल्याला प्रश्न समजून घ्यायचा असतो आणि ऑप्शन समजून घ्यायचे असतात आणि नंतर आपल्याला उत्तराकडे पोचायचं असतं. तर इथं ए ऑप्शन आहे, नाट्यकरण आणि भूमिका पालन, म्हणजे काय तर ड्रॅमेटायझेशन अँड रोल प्लेईंग. त्यानंतर प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट. त्यानंतर पर्यवेक्षित अभ्यास म्हणजे सुपरवायझर्ड स्टडी आणि बुद्धिमंथन म्हणजे डी. बुद्धिमंथन म्हणजे काय तर ब्रेन स्टॉर्मिंग. ह्या चार पर्यायापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे, यासाठी आपल्याला प्रत्येक पर्यायाचे स्पष्टीकरण आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं. या ठिकाणी पहिलं जे दिलेलं आहे नाट्यकरण व भूमिका पालन म्हणजे काय तर ड्रॅमेटायझेशन अँड रोल प्लेईंग. यामध्ये काय झालेलं असतं की विद्यार्थी एखादी भूमिका साकारतात. तर अभिनय व परिस्थितीचे अनुभवात्मक शिक्षण यामध्ये दिले जाते. कशामध्ये, नाट्यकरण व भूमिका पालन. आता ह्या प्रश्नामध्ये भूमिका पालन काय आहे का याच्यामध्ये, तर नाही आहे. नाट्यकरण पण नाही आहे. त्यामुळं ए हे उत्तर चुकीचे आहे. त्यानंतर प्रकल्प. आता प्रकल्प पद्धतीत विद्यार्थ्यांना एखादे काम पूर्ण करण्यासाठी एक प्रकल्प दिला जातो. म्हणजे काय, तर नियोजन, कृती आणि अहवाल यावर प्रकल्पामध्ये भर असतो. तर या ठिकाणी प्रकल्प दिलेला आहे का, नाही, कारण एका सत्राचे नियोजन केले आहे. त्यामुळं बी हा ऑप्शनसुद्धा चुकीचा आहे. त्यानंतर पर्यवेक्षित अभ्यास. आता शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षित अभ्यास करणे. आता इथं मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षित अभ्यास केलेला आहे का, तर नाही आहे, कारण या ठिकाणी कुठलंही सुपरवायझर्ड स्टडीचा उल्लेख नाही आहे. तर या ठिकाणी एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन करणे म्हणजे काय, तर ब्रेन स्टॉर्मिंग. आता ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. कारण ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे काय तर बुद्धिमंथन. यामध्ये अध्यापन कार्यनीती असते आणि बुद्धिमंथन ही अशी अध्यापन पद्धती आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या समस्येबाबत जास्तीत जास्त कल्पना मांडण्यास प्रोत्साहित केले जाते आणि यामध्ये कोणत्याही कल्पनेवर त्वरित टीका केली जात नाही. तर सर्व कल्पनांचे स्वागत केले जाते आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशील विचारांना चालना मिळते आणि समस्या सोडवण्यासाठी ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये या ठिकाणी अनेक पर्याय शोधले जातात. त्यालाच ब्रेनस्टॉर्मिंग म्हणतात. म्हणजेच काय तर एका सत्राचे नियोजन करणे आणि विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांना एका सत्राचे नियोजन करणे आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग, बुद्धिमंथन. त्यामुळं या ठिकाणी बुद्धिमंथन हा पर्याय बरोबर आहे. त्यामुळं डी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे बा. आता आपण उत्तरातून प्रश्न काही निर्माण करणार आहोत. तर ब्रेनस्टॉर्मिंग ही संकल्पना प्रथम कोणत्या देशामध्ये सुरू झालेली आहे आणि कोणी सुरू केली, तर अमेरिकेमध्ये म्हणजे USA ही संकल्पना अलेक्स एफ ओसबर्न यांनी ही पद्धत विकसित केलेली आहे. म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय, तर समस्येवर अधिकाधिक कल्पना निर्माण करण्यासाठी गटामध्ये केलेले सर्जनशील विचारमंथन म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग होय. आता ही संकल्पना किती साली अस्तित्वात आली, त्यांनी कधीही शोधून काढलेली आहे, तर 1939
1939मध्ये ब्रेनस्टॉर्मिंग ही संकल्पना अस्तित्वात आलेली आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये ॲलेक्स एफ ऑसबर्न यांनी ही पद्धत शोधून काढलेली आहे. 1939 साली शोधून काढली आणि 1953 साली ही संकल्पना अप्लाइड इमॅजिनेशन या प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये त्यांनी या ब्रेनस्टॉर्मिंग तंत्राचे सविस्तर वर्णन दिलेले आहे. आता ब्रेनस्टॉर्मिंगचे प्रकार कोणते आहेत तर मौखिक ब्रेनस्टॉर्मिंग, लेखी ब्रेनस्टॉर्मिंग, त्यानंतर समूह ब्रेनस्टॉर्मिंग आणि वैयक्तिक ब्रेनस्टॉर्मिंग हे ब्रेनस्टॉर्मिंगचे प्रकार अतिशय महत्त्वाचे आहेत. तर शाळेमध्ये वाचन संस्कृती कशी वाढवावी, उदाहरणार्थ आपण जर ब्रेनस्टॉर्मिंगचं एखादं उदाहरण पाहिलं तर शाळेमध्ये वाचन संस्कृती कशी वाढवावी या विषयावर विद्यार्थी विविध कल्पना जर विद्यार्थ्यांना मांडायला सांगितल्या तर विद्यार्थी काय सुचवतील तर वाचन स्पर्धा आयोजित करणे, त्यानंतर डिजिटल लायब्ररी सुरू करणे, पुस्तक प्रदर्शन भरवणे, वाचन क्लब तयार करणे, ही क्रियाच म्हणजे काय तर ब्रेनस्टॉर्मिंग होय. अशा प्रकारे ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय, ब्रेनस्टॉर्मिंग ही संकल्पना कोणत्या देशात अस्तित्वात आलेली आहे, कोणी शोधून काढलेली आहे, किती साली शोधून काढलेली आहे, त्यानंतर ती 1953मध्ये कोणत्या पुस्तकामध्ये अप्लाइड इमॅजिनेशन या पुस्तकामध्ये त्याचं सविस्तर वर्णन दिलेलं आहे आणि ब्रेनस्टॉर्मिंगचे प्रकार ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. त्यामुळं प्रश्न क्रमांक 2चे उत्तर जे आहे ते डी हे उत्तर आहे.